3 वर्षाखाली असंच यूट्यूबमध्ये बघत चर्चा करत पाटील काय हरकत नाही, करू शकता, पण थोडंसं धीर धरावं लागतं. त्याच्यामध्ये धीर धरावं लागतं. पहिली खरेदी आमची लाख रुपयाची झाली. फर्स्टला तर म्हणजे मेडिसिन मिरची लावली होती आम्ही, पॅप्रिका. त्याची लावण झाली होती, त्याला केमिकलचा एक डोस दिला होता. दिल्याच्या नंतर पण लाख रुपयाचं मटेरियल सरांकडनं आलं. म्हणून तयारी चालू केली, लगे डेअरिंग टाकायला चालू केलं. महिना झालं, 1 महिना झालं, अजून काही रिझल्ट भेटेना. घाबरलं नाही. 1 महिन्याच्या नंतर सादिक सरला शेतावर बोलावलं. पाटील लय पैसे टाकून दिल्या तुम्ही, घाबरायचं नाही सर, विश्वास आहे. यावर्षी नाही, पुढल्या वर्षी काढायचं म्हणजे काढायचं, सोडायचं नाही. एकदा जर हिंमत केली तर मागे हटायचं नाही. त्या वर्षी थोडं असं तसं निघालं सर. किती माल निघाला त्या वर्षी आपण एकरी 13 क्विंटल निघाला. म्हणजे 12-13 सरासरी निघतो सगळीकडे, तुम्हाला तेवढाच निघाला. दुसऱ्या वर्षी अजून डेअरिंग करून एकरी 20 क्विंटलचा ॲव्हरेज काढला. क्या बात आहे, क्या बात. त्याच्यामध्ये 50% माल आपला 29,500 मध्ये नंबर 1 मध्ये विकला. कोणाचाच नाही, धर्माबाद तालुक्यामध्ये कोणाचाच माल विकला नाही. 29,500 मध्ये आपला माल विकला. तर अशी आपल्याला 3 एकर मध्ये 16 लाख रुपयाची मिरची झाली. अरे बाप. त्याच्यावर आपण 7 लाख रुपयाचा खर्च पण केला. अच्छा. काय पण परत यावर्षी 3रा वर्ष. वैदिकचा खर्च किती असेल? यंदा पण अर्धा केलं. यंदा पण अर्धा केलं. क्षेत्रफळ अर्ध नाही केलं सर. क्षेत्रफळ अर्धा केलं. याच्यात काय होणार आहे सर, आता इथून रोड जाणार. हे पोल पुरले. तरी पण तुम्ही हटले नाही? हटले नाही सर. बर. मला सुरुवातीला तर हे माझ्याकडे 2018 पासून ही जमीन आहे सर. मला 2-3 वर्ष तर हे जमीन पिकलीच नाही, नुसती चिवाट. पण आता म्हणजे क्वालिटीला असा माल भेटते सर, मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा आपल्याला 10 रुपये उंचा माल भेटतो. रेट भेटते. माल बी क्वालिटीचा.